नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, माजी नगरसेवक आनंद छाजेड आणि सपना छाजेड यांनी आयोजित केलेला नमो चषक स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ, त्याचप्रमाणे सन्मान माता पित्यांचा हा एक कार्यक्रमाचं आयोजन आता करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाचं निमित्त आता आपण खडकीतील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी शिक्षण संस्थेमध्ये जाणार आहोत आणि या ठिकाणी हा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। आमदार सिद्धार्थ शिरोळे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे शहरातील विविध पदाधिकारी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे या बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणार आहेत। या संपूर्ण कार्यक्रमामध्ये बक्षीस वितरण असेल आणि माता पितांचा सन्मान या कार्यक्रमास आपण उपस्थित राहणार आहोत। आता या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण हा संपूर्ण पारितोषिक वितरण समारंभ आणि माता पितांचा सन्मान हा संपूर्ण कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत। या ठिकाणी जे सन्मानार्थी आहे त्यांना देण्यात येणारे जे चषक आहेत, स्मृतिचिन्ह आहे, ते आपण बघत आहोत। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांना तुळशीचे रोप देण्यात येणार आहे। अशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये आता आपण जाणार आहोत कार्यक्रमाच्या दीप प्रज्वलनामध्ये। जोरदार टाळ्या वाजवून आपण या बक्षीस वितरण समारंभाची दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून सुरुवात करत आहोत। विद्यार्थी मित्र हो, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी आणि ज्या खेळाडूंनी महत्त्वाकांक्षा, यश आणि जिद्द याला गवसणी घालून जे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरती यश प्राप्त केलंय त्यांचा कौतुक समारंभ माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे साहेब यांच्या हस्ते होणार आहे। महामंत्री आरती कोंढरे मॅडम, सपनाताई छाजेड, म्हणून त्यांच्या आईबाबांचा सत्कार होणं अत्यंत आवश्यक आहे असं आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना वाटलं आणि एक सुंदर कार्यक्रम जे आपल्या मतदारसंघामध्ये सिद्धार्थ शिरोळे साहेब यांच्या माध्यमातून होतोय। दीप प्रज्वलन झालेला आहे। अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचा हा कला आणि सांस्कृतिक महोत्सवाचा आपण ज्या 7 ते 8 स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आज होणार आहे। आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतोय की 7,000 विद्यार्थ्यांनी चित्रकले स्पर्धेमध्ये भाग घेतला होता। मी सपनाताई आनंद छाजेड यांना विनंती करतो आलेल्या मान्यवरांचं त्यांनी स्वागत करावं। मातृदेवो भव पितृदेवो भव, मातृदेवो भव पितृदेवो भव। आज आपण इथे अनोखा कार्यक्रम घेत आहोत। विद्यार्थ्यांचा सत्कार तर नेहमीच होतो, पण त्या विद्यार्थ्यांना पाल्याला घडवण्याचा जो एक प्रोसेस असते, आई वडील जी मेहनत घेतात, तर त्या आई वडिलांचा सत्कार, त्या आई वडिलांचा सन्मान, त्या माता पित्यांचा सन्मान आपण आज इथे घेत आहोत। तत्पूर्वी स्वागताची एक जिम्मेदारी, जबाबदारी माझ्याकडे टाकलेली आहे, तर ती पार पाडते। आपल्या शिवाजी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ शिरोळे आज इथे उपस्थित आहे। दादा, तुमचं हार्दिक स्वागत आहे। गेल्या 2-3 वर्षात, 4 वर्षात मी पाहिलेलं आहे मागच्या सिद्धार्थ दादांना जर कधी आपण म्हटलं की हा कार्यक्रम घ्यायचा आहे तर ते केव्हाच नाही म्हणत नाही, ऑलवेज इन्करेज करत असतात। त्यामुळे दादा, तुमचं इथे हार्दिक स्वागत आहे। त्यानंतर आज आपल्याकडे पहिल्यांदा महिला मोर्चाच्या पुणे प्रभागाच्या अध्यक्षा हर्षदाताई फलांते आलेल्या आहेत। तर हर्षदाताई, तुमचंही पण हार्दिक स्वागत करते। जोरदार टाळ्यांनी स्वागत करते। तसेच आमच्या शिवाजी मतदारसंघाच्या प्रभारी कोंढारेताई इथे उपस्थित आहेत। त्यांचंही इथे खूप मनापासून स्वागत करते। कार्तिकीताईंचं स्वागत करते, भावनाताईंचं स्वागत करते, नेहा गोरे अध्यक्ष आहेत आमच्या, त्यांचं स्वागत करते, मनीषाताईंचं स्वागत करते। तसेच आमचे आनंद साहेबांचे स्वागत करते आणि जे बाकीचे आमच्या प्रभारी आहेत त्यांचं सगळ्यांचं स्वागत करते। एक किती वेगळं आणि सुंदर कॉन्सेप्ट आहे बघा। विद्यार्थ्यांचं कौतुक नेहमी होत असतं,
नेहा भोले यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन मार्गदर्शन करावं. खेळाडू आहेत त्यांच्या माता पित्यांचा सन्मान आम्ही इथे करणार आहोत. ज्या माता पित्यांनी उत्कृष्ट खेळाडू घडवलेले आहेत त्यांचाही सन्मान व्हायला हवा आहे. त्यासाठी मी सर्वांना विनंती करते की आपण हा सन्मान स्वीकार करावा. आपल्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेनुसार आणि आपल्या शहराच्या अध्यक्ष आशाताई फरांदे यांच्या नेतृत्वाखाली आणि माझ्या संयोजनातून सन्मान मातापित्याचा या कार्यक्रमाचं आयोजन पुणे शहरातल्या 8ही मतदारसंघामध्ये करण्याचं प्रयोजन आपण केलं. त्याचा उद्देश असा होता की चषक आपला नवचषकचा जो कार्यक्रम आहे तो युवा मोर्चा आणि आमदारांच्या माध्यमातून पुणे शहरातल्या प्रत्येक खेळाडूंपर्यंत स्पर्धा घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपले माननीय पंतप्रधान यशस्वी नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर हा कार्यक्रम नवचषकला राबवला गेला आणि त्याच पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक आमदारांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्टरित्या नवचषक ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि त्याच पार्श्वभूमीवर जे काही जिल्हास्तरीय आंतरराष्ट्रीय लेवलला आणि जिल्हास्तरीय राष्ट्रीय लेवलला जे खेळाडू असतील पुणे शहरातले त्या खेळाडूंचा आईवडिलांचा सत्कार करण्याची जबाबदारी ही महिला मोर्चावर आली आणि त्या अनुषंगाने सन्मान मातापित्याचा या कार्यक्रमाचं आयोजन आज या ठिकाणी आनंददा छाजड यांच्या माध्यमातून आणि नेहाताई गोरे यांच्या आयोजनाखाली करण्यात आलं. पूर्ण प्रतिसाद त्याला देखील मिळत आहे. अतिशय चांगले खेळ त्या ठिकाणी आपण घेत आहोत नवचषक या खेळाच्या अंतर्गत आणि आज कुठेतरी आपले सगळे खेळाडूंचं जे आता राष्ट्रीय लेवलवरती खेळतात नॅशनल लेवलवरती खेळतात त्यांच्या माता पित्यांचा सत्कार या ठिकाणी या सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून करायचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने ठरवला. मनापासून अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण इतका चांगला उपक्रम त्यांनी किती दिवस सादर केला होता. किती तारीख ते जवळजवळ 7 तारखेपर्यंत म्हणजे 3 आठवडे त्यांनी हा नवचषकच्या विविध स्पर्धा घेतल्या. ठीक आहे. होम मिनिस्टर झालं. रांगोळी, गायन, सिंगिंग, चित्रकला. मला वाटतं की 7,000 लोकांनी ह्याच्यात सहभाग घेतला. त्याच्यातले आपण विनर्स आहात. त्यामुळं एक मला फक्त एवढं सांगायचं सगळे मुलं इथे आहेत त्यातल्या मुलांना मला फक्त प्रश्न विचारायचा की सगळ्यात आवडती स्पोर्ट कोणाचा आहे. तू सांग तर तुझा आवडता स्पोर्ट कुठला. हा सांग. खो खो. तुझा बर. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, महाराष्ट्राचा झालेला राजा शिवछत्रपती आणि त्यांच्या विचारांनी एक वाडी उभा महाराष्ट्र भेटून राहिला ते शाहू फुले आंबेडकर. माझी जाऊ मा अहिल्या मा सावित्री मा रमाई. आनंद छाजेड साहेबांना विनंती करतो की आमदार साहेबांचा सत्कार स्वागत करूया. यांचा सत्कार सपनाताई यांच्या हस्ते होतोय. जो धन्यवाद मॅडम. आपण वेळाकडे काढून फार सपना मॅडम होती नेहाताई करावाची विनंती करतो. बीजेपीमध्ये प्रवेश झाला आहे त्याचा सत्कार परांजपे मॅडम साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. रमेश शहा साहेब. सर एक मिनिट. अजित पवार तुम्ही म्हणता की महाराष्ट्राचे अजितदादा पवार कसे आले इथे ते खाली. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे
या मतदारसंघाच्या उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. या मतदारसंघाच्या अध्यक्षाने आता सुद्धा सोशल मीडियामध्ये नियुक्ती झालेली आहे. मी आमच्या पुणे शहराच्या माहितीपत्र देण्याची विनंती करते. खुशीताई लाटे सचिव आहेत. ओके. वंदनाताई भाले, प्रियंकाताई शिंदे यांना विनंती करते की त्यांना नियुक्तीपत्र देऊ. आमच्या दोन गायत्रीताई नीताताई पवार यांचं हार्दिक अभिनंदन. रेगिना डिसोजा यांचे उपाध्यक्षपदी नियुक्त झाले असून यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचं स्वागत करते. धन्यवाद मॅडम. यानंतर खेळाडूंच्या माता वितरण समारंभाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मी आजचे प्रमुख पाहुणे यांना सांगू इच्छितो की पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आहे, तसंच खडकी एक खेळाचं माहेरघर. या खडकीनं आपल्या देशाला अनेक ऑलिम्पियन, अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू हे दिलेले आहेत. या आमच्या गुणवंत खेळाडूंचा आपण सन्मान करावा. सर्वप्रथम निलेश त्यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की हे नियुक्त झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यश ठाकूर आपल्या खडकी परिसरातील हॉकी या खेळाचं की ज्यांनी आपल्या खडकी परिसरामध्ये शूटिंग बॉल या खेळाचं नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत इकडे 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 आरती शिंदे हे सर्व घेऊन यावं. नेहा मैराडे हे जे खेळाडू आहेत हे फक्त स्वतः खेळत नाही, पालकांसोबत व्यासपीठावरती यायच्या. या खेळाडूंचा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवलेला आहे. दीक्षा तंबाळे, उदाहरणार्थ कोळी आणि त्यांनी आपल्या यानंतर राष्ट्रीय स्तरावरती सहभागी झालेले खेळाडू महिमा गुप्ता. नेहमीच करत असतात, त्यांना प्रोत्साहित करत असतात. त्यांच्याही शुभास्ते माने, प्रियंका वाघमारे, प्रियंकातील खेळाडूंनी हॉकी या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर आपल्या साईडला होती ना. मंजिरी निंबाळकर, कुंभरवाले, रिया कुंभरवाले, श्रद्धा गुंडेस, छोटीशी खेळाडू परंतु तिने आपल्या हॉकी इंडियाच्या माध्यमातून स्तरावरती सहभाग घेतलेला आहे. निकिता लांडगे या खेळाडूचे पालक जर उपस्थित असतील तर आपण कोमल परिसराचं नाव हे संपूर्ण देश पातळी आणि विश्लेष करत नॅशनल भोपाळ सिल्वर अँड ब्रॉन्झ, प्री-नॅशनल 4 गोल्ड आणि 2 सिल्वर, तिला काय बोला. आणि खडकी एज्युकेशन सोसायटीचे जी शूटिंग रेंज आहे आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाची शूटिंग 13 मेडल या प्रथमेशला मिळालेल्या आहेत. ज्युनियर वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियन गेममध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे. शूटिंग रेंज आर्मी पब्लिक स्कूलमध्ये मेक्सिकोचा सुद्धा ज्युनियर वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये ऋषिकेशचा सुद्धा या विद्यार्थ्यांनी ठरवले आहे. त्यानंतर
प्रशिक्षण आणि बोलायचं व्यक्तीसाठी सुद्धा 2 लाख द्यायला पाहिजे. नॅशनल पार्टिसिपंट, प्री नॅशनल पार्टिसिपेशन आणि स्टेटला 1 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ. इंटर स्कूल डिस्ट्रिक्ट यानंतर मी कार्यक्रमाची brief सुरू आहे. प्राध्यापक संजय आणि आमचे क्रीडा प्रशिक्षक थँक्यू. काय इकडं ते अरे ह्याचं कशा होतं सर अक्षय चव्हाण प्रशांत सोनवणे जोरदार टाळ्या आपण आभार मानूया. हा इकडं समोर आनंद छाजेडांची सावली असं म्हटलं जातं सगळ्या कामाने. धन्यवाद आमदार साहेब. आणि आता पक्षीच्या रखण्यासाठी मला कार्यक्रम संपल्यानंतर भेटायचा आहे. रेखा ठाकूर आणि स्वाती गायकवाड मीनाक्षी मोहन प्रिया मल्लू कोली रांगोळी स्पर्धा. जिला दिनेश राठौर लीडर सेल अध्यक्ष के पद पर चुने गए हैं आज. नरसिंगे कल्पिता वरवळकर समोर गौरी दुसरा क्रमांक चैतन्य बावधाने भाटपांडे पागे धनश्री सोनवणे. चला लवकर चला पटकन या. लावण्य यादव, अहना यादव कर्नल भगत स्कूल. अहना यादव पुढे गेला. गायन स्पर्धा लहान गट ज्ञानेश्वरी आठवडे हायस्कूल तुपरा राष्ट्रीयवरती यायचं आहे. शिवाली चांदणे केवाय स्कूल. बिजू शाह कर्नल विद्यार्थी आहे का इथे? नाहीये. गायन स्पर्धा लहान गट. चला रुपाली अमोल संगीत खुर्ची द्वितीय शुभांगी जाधव आहे का? गायन स्पर्धा द्वितीय पहिला हात क्रमांक सर इकडे बघा. चेतन वासुदेवन चेतन झोळे कल्याण झोळे. मोठा गट गायन स्पर्धा. नृत्य स्पर्धा मोठा गट. अंकिता शहा दुसरा क्रमांक. हायस्कूल पहिला प्राइज 5 जगताजी हायस्कूल
व्हेरी गुड. सृष्टी कवरिया, रिषा परिये, द्वितीय क्रमांक रिषा परिये, तृतीय क्रमांक माही माने. माही माने झाला का? अहिबाई चौथा अफरीन शेख खड़की कोरे, संजीवी मतवाला मेहुल, गायत्री घोड़के, मोहिनी बख्शी, रमेश व सांस्कृतिक महोत्सव नमो चषक 2024 याचा आज बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला. मला खूप अभिमान वाटतो की आमच्या या मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद छाजेड यांनी जसा तंतोतंत नमो चषक व्हायला पाहिजे तसाच्या तसा त्यांनी जवळजवळ 3 आठवडे आयोजित केला. त्याच्यात विविध स्पर्धा त्यांनी चित्रकलापासनं ते डान्सपासनं ते अनेक कला आणि अनेक क्रीडा यांच्या स्पर्धा त्यांनी आयोजित केल्या, यशस्वी पद्धतीने आयोजित केल्या. जवळजवळ 7,000 मुलामुलींनी त्याच्यात सहभाग घेतला आणि त्यामुळं आज त्याचा एक भव्य असा बक्षीस वितरण समारंभ हा पार पडला आहे. जवळजवळ 2.5 तास हा कार्यक्रम चाललेला होता आणि प्रत्येक येणारा व्यक्ती ज्यांनी या नमो चषकमध्ये सहभाग घेतला ते त्या ह्या सहभागामुळं त्यांची मुलं असतील मुली असतील हे सगळे व्यक्त झाले. त्यांच्या खेळ असेल क्रीडा असेल ह्याच्यामध्ये त्यांना अजून त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळं अत्यंत उत्तम असा कार्यक्रम इथं पार पाडला. सगळ्यांची इच्छा हीच आहे की या नमो चषकच्या माध्यमातून सगळ्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींना पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून द्यायचं आहे आणि त्या प्रयत्नामध्ये हा जो प्रयत्न आनंदजी छाजेडांनी केला आहे, नेहाताई गोरेंनी केला आहे, सपना भाभींनी केला आहे व खडकी बोपोडी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद जय भारत. नमस्कार. आज नमो चषकच्या अंतर्गत आम्ही बोपोडीमध्ये ज्या काही स्पर्धा घेतल्या होत्या त्या स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे माननीय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रचंड संख्येमध्ये पार पडला आहे. याचे मुख्य संयोजक आनंद छाजेड, तसेच आपल्या मतदारसंघाच्या अध्यक्षा हर्षदाताई फरांदे, तसेच कोंढारेताई आरतीताई कोंढारे, नेहाताई गोरे हे सर्व भाजपाचे सर्व चिटणीस उपचिटणीस सगळे उपस्थित होते आणि आज भरभरून प्रतिसाद मिळाला. सर्वांचं बक्षीस वितरण झालं तर त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.